जीवन मोलमजुरी करणं किंवा कामगाराचं जीवन जगणं, अशा परिस्थितीमध्ये अण्णाभाऊचा जन्म झाला. आणि त्याच अण्णाभाऊचं आज जगाने जयंती साजरी करावी, जगाने त्यांच्या नावाचा उदोउदो करावा. हे किती सामर्थ्य आहे त्या साहित्यामध्ये आणि त्या लेखणीमध्ये. समाजाच्या दृष्टीने जन्मताच नागेपण घेऊन आलेल्या आणि समतेची कोणतीही शक्यता नसताना ज्यांना आयुष्यभर नाग राहावं लागलं, अशा दुःखावरच तू साहित्य विरहित आन पटवून दिलास तळागाळातल्या प्रत्येकाला. आन पटवून दिलास तळागाळातील प्रत्येकाला. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्याच्या तळहातावर तरलेली आहे. तू पटवून दिलास प्रत्येकाला. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्याच्या तळहातावर तरलेली आहे. तरीही जगण्याच्या भुकेची आग जागवतो नागवत चाललेली व्यवस्था बदलण्यासाठी. तरीही जगण्याच्या भुकेची आग जागवते नागवत चाललेली व्यवस्था बदलण्यासाठी. तूच म्हणाला जग बदल घालून निघाव. तूच म्हणाला जग बदल घालून निघाव. नव्या आत्मविश्वासाने फेकून द्यायला लागलेस लाचारीचे जगणं आणि वागणं. तू नव्या आत्मविश्वासाने फेकून द्यायला लागलेस लाचारीचं जगणं आणि वागणं. कारण त्यांचं जे जगणं होते मानकीमधलं होतं. पूर्वीच्या काळी ज्याला आपण वर्ण व्यवस्था जात व्यवस्था म्हणतो, कारण जातीनुसार व्यवस्था निर्माण होत गेले. मग आता त्याच्यामध्ये मान महार तांबा तुंबा ढोली नाभी, मानाने मांजी करावी, चांभाराने चपले पादत्राने शिवावेत, नाव्याने दाढी हजामत करावी इत्यादी. म्हणजे व्यवस्थावरून ज्या जाती पडत गेल्या त्या जातीवर त्यांनी प्रतिघात केलेला आहे. तू उपेक्षितासाठी जेव्हा उभारलास लढा, तू उपेक्षितासाठी जेव्हा उभारलास लढा, तेव्हा तुझ्यातील मार्क्सवाद लेनिन कळला. तूच म्हणालास जळेल तरीही उरेल. आणि त्याचं एक वाक्य आहे, तूच म्हणालास जळेल तरीही उरेल. असं तू बजावत राहिलास पुन्हा पुन्हा. पण आम्ही एवढे करंटे निघालो की आमच्यात लपून बसलेली गुलामगिरीची मालकी लक्ष्मीचं रूप समजून अजूनही जोपासतोय आणि वाहतोय पखाली गुलामीच्या. आणि जयंती दिनी तुला डोक्यावर घेतलोय. पण डोक्यात घ्यायचं फक्त स्वप्न पाहिलं. बँड आणि डीजेच्या तालावर नाचण्यात गुंग होऊन